अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्रयम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। मंडळी नमस्कार, कसे आहात आपण सर्व? विशेषतः कुंभमेळ्याचं, त्याच्यानंतर अयोध्येतील मंदिरांचं, या सर्व उत्साहामध्ये आणि प्रत्येक उत्सव कुंभमेळ्यासारखा उत्सव आपण सर्व भाविकांनी त्याचा आस्वाद घेतलाच असेलच, आणि जर नसेल घेतला तर आपल्याकडे काही कमी दिवस राहिलेत, आपण त्याचा आनंद नक्की घ्या। व्यवस्थेसाठी आपण कमी पडत असाल तर आमच्याशी संपर्क करा। याच उत्साहामध्ये आपल्याला या उत्सवासाठी अजून भर त्याच्यात देण्यासाठी आम्ही एक विशेष प्रयोजन घेऊन आपल्याकडे आलो। सर्व भाविकांच्या आणि काही आप्तेष्ट यजमान परिवारांच्या आग्रहास्तव आपण एक पूजन पद्धतीची विशेषता आपल्या सर्वांसाठी सुरू करत आहोत। विशेष कारण काय, प्रयोजन काय, याचं सर्व सार्वभौम मत सर्वांचं आपण घेतल्यानंतर आणि सर्व भाविकांचा आग्रह पाहिल्यानंतर आपण एक ठिकाणाची माहिती घेतली आणि त्यानुसार आपण नियोजन प्रणाली ठरवली। कशाचं नियोजन म्हणाल तर नियोजन आहे कालसर्प शांती पूजनाचं। मंडळी, कुंडलीमध्ये कालसर्प पद्धतीसाठी काही विशिष्ट क्षेत्रावर जाऊन किंवा समुद्रकिनारी पाण्याच्या ठिकाणी स्वयंभू शंकराच्या मंदिरामध्ये कालसर्प पूजन करावं असा आग्रह ग्रंथकारांचा आहे। मात्र तेच कालसर्प पूजन स्पेशली नरसोबाच्या वाडीसारख्या क्षेत्री, त्र्यंबकेश्वराच्या क्षेत्री जर होते तर आपल्याला क्षेत्राचं पण वलय माहिती असल्या कारणाने तिथे जाऊन पूजन करण्यामध्ये अत्याधिक आनंदही आहे, आणि त्या तीर्थाचं, त्या क्षेत्राचं वलय असल्या कारणाने पूजामध्ये तेवढ्या पद्धतीचा रिझल्टही आपल्याला अनुभवायला मिळतो आहे। मग हेच कारण पाहून बऱ्याच भाविकांचं असं मत आलं की गुरुजी, आपण ज्योतिषीय निर्णय म्हणून पत्रिकेमध्ये पाहून आम्हाला सांगता की कालसर्प शांती पूजन करून घ्या, तर कालसर्प शांती पूजन करण्यासाठी आम्ही त्र्यंबकेश्वराला जातो। त्र्यंबकेश्वरामध्ये तिथे गावात गेल्याच्या नंतर अधिकतर लोकांकडून आम्हाला कालसर्पाची पूजन करण्यासाठी व्यवस्थित माहिती मिळतेच असं नाही। अर्थात नाशिक आणि त्र्यंबकेश्वरामध्ये उत्तम शिकलेले, अध्ययन केलेले विद्वान ब्राह्मण ज्यांचा सहवास मला देखील आहे, या सर्व ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये कालसर्प पूजन केलं तर आपला कृतार्थच आहे। परंतु प्रत्येक वेळी आपल्याला हे विद्वान ब्राह्मण क्षेत्रावर उपलब्ध असतील आणि त्यांच्या हस्तेच आपली पूजा होईल असं नाही। त्यामुळे विशेषता आहे त्र्यंबकेश्वर क्षेत्राची की तीर्थपुरोहिताच्या हस्ते आपल्याला जर तिथे पूजन करायचा अधिकार मिळतोय अथवा पूजन केल्या जाते त्या गुरुजींच्या हस्ते, तर ती आपल्यासाठी विशेषता आहे। त्यामुळे आपण सर्व भाविकांच्या आग्रहास्तव त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर जे पुरोहित आहेत, ज्यांच्याकडे अधिकृत तीर्थक्षेत्र पुरोहित म्हणून पदवी आहे, त्यांना पुरोहित मध्ये तीर्थक्षेत्रावर कोणतंही सत्कर्म करण्यासाठी, मग ते कालसर्प पूजन असो, नारायण नागबली असो, त्रिपिंडी श्राद्ध असो, कोणतेही या सगळ्या उपासनांसाठी अधिकृत ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे अशा तीर्थक्षेत्राच्या तीर्थपुरोहितांचा सर्वांशी संवाद करून आम्ही मुंबईतल्या सर्व भाविकांसाठी नियोजन प्रणाली ठरवलेली आहे। या प्रणालीमध्ये सर्व पूजाचं उत्तम दर्जाचं साहित्य गुरुजींकडून उपलब्ध होईल। ब्राह्मणांची व्यवस्था, तिकडे शिकलेले आणि वेदपाठशाळेत अध्ययन केलेले उत्तम दर्जाचे ब्राह्मण त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्था होणार आहे। राहण्याची व्यवस्था सुद्धा स्थानिक काही संस्थांच्या माध्यमातून आपल्याला करण्यात येईल। जेवणाची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला गुरुजींच्या माध्यमातून केल्या जाणार आहे। विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वरमध्ये शंकराच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर साधू संतांचं दर्शन होईल ही अपेक्षा आपल्या मनात असते, पण दरवेळेस पूर्तता होतेच असं नाही। तर गुरुजींच्या माध्यमातून आपल्याला तिथे सर्व साधू संत संन्यासी परंपरेच्या सुद्धा काही साधूंचं अथवा संन्यासी परंपरेतल्या तिथे ज्यांना अनन्यसाधारण महत्व आहे अशा व्यक्तींचं, अशा संतांचं आपल्याला पूजन करायची संधी सुद्धा तिथे मिळणार आहे। आणि भगवान त्र्यंबकेश्वराचं दर्शन अधिक सुलभतेने होण्यासाठी संस्थांमाध्यमातून प्रत्येक भाविकांना जी नियोजन प्रणाली दिलेली आहे त्याचं यथायोग्य पालन करूनच आपण सर्व भाविकांना दर्शनाची व्यवस्था देखील तिथे होईल। संस्थान त्या बाबतीत कटिबद्ध आहे। संस्थांनी सुद्धा आपल्याला यथायोग्य सर्व्हिस व्यवस्था सर्व भाविकांसाठी उपलब्ध केलेल्या आहेत। त्यामुळे त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर पूजन करण्याचा हा जो प्रसंग आपल्या सर्वांसाठी उपलब्ध होतोय त्याचे आपण सर्व भाविकांनी पूर्ण श्रद्धेने आणि
पूर्ण उत्कंठेने त्याचा आस्वाद घ्या. पूजनासाठी कोणतीही अधिकृत माहिती हवी असेल तर आपण आमच्या ऑफिसला भेट देऊ शकता. वास्तविकता आणि तथाकथित या दोन्ही गोष्टींमध्ये फार अंतर असल्यामुळे आपण प्रत्यक्ष रूपाने तिथे जाऊनच आम्ही स्वतः आपल्यासोबत येऊ. पर्यायी आणि त्र्यंबकेश्वर क्षेत्रावर आपल्याला पूजन करण्याची जी संधी भेटते त्याचा आपण लाभ घेऊ. ओम साईराम.